नारायण नारायण. देवा, आज आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मी माझ्या आराध्यांना एक विनंती करू इच्छितो. अवश्य मुनिवर. हे प्रभो, हे देवेश, हे लक्ष्मीकांत, हे जगतपते, आता मी भगवान श्री विष्णू यांच्या चिरसंगीन विष्णुपदी गंगेचे पुण्यदायक आणि पापनाशक असे स्तोत्र श्रवण करण्याची इच्छा व्यक्त करतो. मुनिवर, हे सारं तुम्ही देखील सांगू शकला असतात. नारायण नारायण. होय प्रभू, आपल्या आशीर्वादाने मी हे कार्य केलेच असते, परंतु या महापुण्यदायक स्तोत्राचे महत्व आपण सर्वांना समजावून सांगावे अशी मी आपणास विनंती करतो. मुनिवर, खरं तर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून राजा भगीरथाने गंगेची स्वतः स्तुती केली. गंगेचा विस्तार सर्व लोकात आहे. गोलोक, वैकुंठ, शिवलोक, तपलोक, ब्रह्मलोक, सूर्यलोक, ध्रुवलोक, चंद्रलोक, महालोक, जनलोक. तसेच कैलासात कित्येक योजने लांब रुंद गंगा नदीचे पात्र आहे. केवळ इतकंच नव्हे तर पाताळ लोकात भोगवती या नावाने, पृथ्वी लोकात अलकनंदा या नावाने आणि मंदाकिनी या नावाने इंद्रलोकात कित्येक योजने तिचा विस्तार आहे. नारायण नारायण. या सर्व रूपांना माझा नमस्कार असो. अशा प्रकारे गंगेचे स्तुती स्तोत्र सांगितले गेले आहे. हे स्तोत्र पापाचे नाश करणारे आणि पुण्याची वृद्धी करणारे आहे. जो भक्त गंगेची भक्तिपूर्वक पूजा करून नित्य नेमाने या स्तोत्राचे पठण करेल त्याला निश्चंक नेहमीच अश्वमेध फलाची प्राप्ती होईल. खरोखरच ही स्तुती अत्यंत सुंदर आहे. आहेच. गंगा अत्यंत पवित्र आहे, सर्व पापांचा विनाश करणारी. या स्तोत्राच्या प्रभावाने पुत्रहीनास पुत्र प्राप्ती होते, स्त्रीहीनास स्त्रीची प्राप्ती होते, रोगी मनुष्य निरोगी होतो, बंधनात पडलेला बंधनातून मुक्त होतो, कीर्तिरहित मनुष्य उत्कृष्ट यशाने यशस्वी होतो आणि मूर्ख मनुष्य बुद्धिमान आणि विद्वान होतो. हे निसंशय सत्य आहे. जो मनुष्य रोज सकाळी उठून या स्तोत्राचा पाठ करतो त्याची दुःस्वप्ने सुद्धा सुस्वप्ने होऊन त्याचे मंगल होते आणि त्याला गंगा स्नानाचे पुण्य लाभते. या स्तोत्राने गंगेची स्तुती करून राजा भगीरथ गंगेला घेऊन सगर राजाच्या जळून भस्म झालेल्या पुत्रांच्या ठिकाणी घेऊन जाताच गंगेच्या स्पर्शाने पावन झालेल्या वायूला स्पर्श करताच सगर पुत्रांना मुक्ती मिळाली. ते वैकुंठास गेले. राजा भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणली म्हणून ती भागीरथी नावाने प्रसिद्ध झाली. मुनिवर, आज आख्यानाला प्रारंभ होण्याआधीच देवी गंगा यांची अतिव सुंदर स्तुती मला ऐकायला मिळाली आणि यात हेही कळाले की त्यांच्या स्पर्शानेच भगीरथ याने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून दिली होती. पण पण काय म्हाळसा? पण मला एक प्रश्न पडला आहे की राजा सगर यांना स्वतःला हे शक्य का झाले नाही? त्यांनी काहीच का प्रयत्न केले नाही? केले नाही तसे नाही, परंतु त्यांना ते जमले नाही, कारण हे सर्व भगीरथाच्या प्रयत्नांनीच होणार होतं. पंचमहाभूत ही माझीच प्रतिरूप आहेत. ह्या पंचमहाभूतांपैकी मी अग्निदेव ह्यांना इथे आमंत्रित करत आहे. ते कशासाठी? अग्निदेव तुम्हाला ते गुप्त रहस्य सांगतील. देवांनी तर मला हे सांगितलं आहे का मुक्ती मिळण्यासाठी हे समज का कराय हवं ते. मुनिवर, पण त्यांना हे कसं कळलं की त्यांच्या पुत्रांच्या कुवर्तनाने ते सारे भस्मसात झाले? नारायण नारायण.
कारण मीच ही वार्ता सांगण्यासाठी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. अजून माझे पुत्र कोणतीही वार्ता घेऊन कसे आले नाहीत? त्यांच्यासारख्या बलशाली योद्ध्यांना इतका वेळ का लागत असावा? नारायण नारायण. मुनिवर, आपण शुभम भवतु. राजन, मी एक महत्वाची वार्ता सांगण्यासाठी इथे आलो आहे. साक्षात ब्रह्मर्षी नारद वार्ता सांगण्यासाठी इथे आले आहेत. हे माझं महत् भाग्य आहे मुनिवर. राजन, मी जी वार्ता तुला सांगणार आहे ती नीट ऐक. काही समस्या आहे का मुनिवर? तू चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी अश्वमेध यज्ञ केलास आणि तुझे 60,000 पुत्र त्या अश्वाला सर्व दिशांना घेऊन गेले. हो मुनिवर, पण तो अश्व कुठेतरी लुप्त झालाय. परंतु तो अश्व तुझ्या पुत्रांना सापडला. मुनिवर, ही तर शुभ वार्ता आहे. राजन, तुझ्या पुत्रांना तो अश्व सापडला होता हे सत्य आहे. परंतु त्यांना तो अश्व ज्या स्थळी सापडला त्या कपिल मुनींच्या आश्रमात त्या कपिल मुनींचाच त्यांनी अपमान केला आणि त्यांच्या कुवर्तनामुळे कपिल मुनींचा राग अनावर झाला आणि त्यांच्या क्रोधाग्नीत तुझे सर्व पुत्र जळून भस्मसात झाले. हे काय सांगताय मुनिवर तुम्ही? मी हीच वार्ता सांगण्यासाठी इथे आलो आहे. राजन, मुनिवर, माझ्या सगळ्या कुलाचा अंत झाला. माझी सगळी पुत्रे भस्मसात झाली. स्वतःला सावर. ही वेळ जरी शोक करण्याची असली तरी आता पुढे काय करावे याचा विचार कर. मुनिवर, ते आपणच सांगावे. राजन, तुझ्या पुत्रांना अजूनही मुक्ती मिळालेली नाही आणि त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. तुझ्या वंशजांपैकी एकाच्या साधनेने त्यांना मुक्ती मिळणार आहे. त्याच्या हातून खूप मोठे कार्य होणार आहे. येतो मी. नारायण नारायण. आपल्या पुत्रांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झालेल्या सगर राजाला आता चिंता होती ती एकाच गोष्टीची, आणि ती म्हणजे आपल्या पुत्रांना मुक्ती मिळणार ती कशी. अशा कुकर्मी माणसांना कशाला हवी मुक्ती? मुक्तीशिवाय ते काय करणार? कारण त्यांचा ह्या जन्माचा प्रवास संपला होता. ह्या जन्माच्या मुक्तीपासून त्यांना मार्ग हवा होता. माझ्या गुरुदेवांच्या सांगण्यावरून आजवर मी माझे आचरण केले. माझ्या हितासाठीच नेहमी त्यांनी मला उपदेश केला, जसा त्यांनी अश्वमेध यज्ञाच्या वेळेस केला. म्हणूनच मी चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी आवश्यक असा अश्वमेध यज्ञ केला. पण मला ठाऊक नव्हतं की ह्याच यज्ञानंतर माझ्या वंशातील बलशाली अशा पुत्रांना त्यांच्या वागण्याचे शासन मिळेल. राजन, मुनिवर, शुभम भवतु. राजन, आम्ही तुमचे दुःख समजू शकतो, परंतु या परिस्थितीमध्ये तुमचे सांत्वन तथा उपदेश करण्याच्या हेतूनेच आम्ही इथे आलो आहोत. गुरुवर्या, क्षमा असावी. माझे दुःख आता मला असह्य होत आहे. गुरुवर्या, माझ्या विवाहानंतर माझ्या वंशाला पुढे नेणारा, माझ्या पितरांना मुक्ती देणारा कोणीच नव्हता. आपल्या आशीर्वादामुळे मला
मला 60,000 बलशाली पुत्र प्राप्ती झाली. आणि आणि दुसऱ्या राणीला एक पुत्र प्राप्त झाला. हो गुरुवारी, असं म्हणजे पण त्याचा पुढे मी त्याग केला. गुरुवर्य, कपिल मुनींनी माझ्या भस्मसात केलेल्या पुत्रांच्या शोकातून आता मी बाहेर येणं अशक्य आहे. अशक्य आहे. गुरुवर्य, आता माझ्या वंशाला पुढे कोण नेणार? कोण नेणार गुरुवर्य? राजन, आपण धैर्यवान आहात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण धैर्य सोडणं उचित नव्हे. आणि राजन, तुमची ही अवस्था का झाली? गुरुवर्य, या मागचे कारण आपणास ठाऊक नाही का? हो, आपणच शोक करत राहिलात तर धैर्य कोठून येणार? राजन, माझ्या शब्दांचा विचार करा. क्षमा असावी गुरुवर्य, पण आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हा निश्चितच माझा हेतू नव्हता. आपण जो काही उपदेश कराल तो माझ्या भल्याकरताच असेल याची मला पूर्ण खात्री आहे. हो, आणि हे होणारच होते. तुमचे त्या 60,000 बलशाली पुत्रांचे वर्तन योग्य नव्हते आणि म्हणूनच त्यांना त्यांचे शासन झाले. गुरुवर्य, आता मी पुढे काय करायला हवे आपणच सांगावे. राजन, नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे तुमचा नातू म्हणजेच अंशुमन याला कपिल मुनींकडे पाठवा. त्यांच्या आश्रमातील अश्वमेध यज्ञाचा अश्व माघारी आणा. पण त्याने काय होणार गुरुवर्य? ही भेट साधारण नसेल राजन. कपिल मुनींना भेटून आल्यानंतर तुमचा नातू अंशुमन याला पुढील मार्ग दिसणार आहे. पुढील मार्ग? होय कोणता मार्ग गुरुवर्य? राजन, प्रत्येक गोष्टीला उचित वेळ येणं हे आवश्यक असतं. मी आता इतकंच सांगेन, तुमचा नातू, त्याचा पुत्र तथा त्याचा नातू तुमच्या वंशाचा उद्धार करेल. राजन, विधिलिखित जे आहे ते घडणारच. मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. होय गुरुवर्य, होय. शुभम भवतु. नारायण नारायण. आपल्या पुत्रांना मुक्ती मिळावी यासाठी काय करावे या विचारात असणाऱ्या सगर राजाला वसिष्ठांनी मार्ग दाखवला आणि त्यांनी आपल्या नातवाला अर्थात अंशुमान याला हे कार्य करण्यास सुचवले. कपिल मुनी आणि अंशुमान यांची भेट होण्याआधी सगर राजा याने अंशुमानला भेटायला बोलवले. आपण मला बोलावलं? होय अंशुमान. काय झालंय? आपण एवढे शोकाकुल का दिसत आहात? अंशुमन, सृष्टीच्या ब्रह्मदंडामुळे तुझे सर्व पितृगण गेले आहेत. आपण हे काय बोलता आहात? होय पुत्रा, हे सत्य आहे. माझे सर्व पुत्र जळून भस्मसात झाले. अंशुमन, आता या वंशाला तूच पुढे नेणार आहेस. तूच आता आमचा एकमेव आधार आहेस. पण हे सारं कसं झालं? कपिल मुनींच्या आश्रमात ते सर्वजण जळून भस्मसात झाले. म्हणजे आपला यज्ञीय अश्व हा देखील तिथेच आहे का? होय अंशुमान, आणि तो आता तुलाच परत आणायचा आहे. मी? होय, तूच माझा आधार आहेस आणि तूच या राज्याचाही आधार आहे.
मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही सांगाल तसेच करेन मी. सांगा, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? अंशुमन, जेथे कपिल मुनींचा आश्रम आहे तेथे कपिल मुनींच्या क्रोधाग्नीमुळे तुझे सर्व पितृगण भस्मसात झाले. तुला तेथे जाऊन यज्ञाचा अश्व परत आणायचा आहे. नक्कीच, पण तिथे मला त्यांनी काही विचारले तर मी काय सांगू? बघ अंशुमन, तू विनयशील आहेस, सदवर्तनी आहेस. गुरूंशी कसं बोलावं याचं तुला भान आहे. आणि मला खात्री आहे की तुझ्या करवी आपल्या वंशाचा उद्धार होईल असं कपिल मुनी नक्कीच काहीतरी तुला सांगतील. माझ्या करवी आपल्या वंशाचा उद्धार होणार असेल तर त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अंशुमन, मला अभिमान आहे तुझा. आता मला निघायला हवं. माझ्या कार्यामध्ये मला यश लाभो असा आशीर्वाद असू द्या. शुभम भवतु. नारायण नारायण. देवा, आज राधा हे काय सांगते यार? तू घाबरा की जरा. हा? अरे तुम्ही दोघे बी गप राहा बाकी. तर पाहू काय बाई विचारते ना. वय वय. बानू, काय झालं? देवा, तुम्ही मला जे जे सांगितलं होतं ते समजा मला आठवलं बघा. देवा, तुम्ही मला जे जे सांगितलं होतं ते समजा मला आठवलं बघा. आणि आता ते समजासनी सांगावं असं मला वाटतं आहे. तुला त्याबद्दल काय कळले आहे आणि यांनी तुला असे काय सांगितले आहे जे मला ठाऊक नाही? देव घरला आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे समजायचं, म्हणजे पित्राचं ते कशापायी करतात, का करतात हे. सांग बानू, तुला जे कळलं आहे ते देखील सगळ्यांना कळू दे. ह्या सर्वांना अग्निपुराणातील श्राद्ध कल्प ह्याविषयी आपण सांगावे. आपल्या पितरांना उत्तम गती लाभावी म्हणून श्राद्ध विधी सांगण्यात आला आहे. हे समजा सांगितलं बघा देवांनी मला. देवा, श्री म्हाळसा देवींना हे आवडलेलं दिसत नाही. मुनिवर, शक्य आहे. बानूला त्यावेळी प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाची उत्तरं तेव्हा देणं हे मला उचित वाटलं होतं. हो, योग्यच आहे. आणि तसंही ते अंतिम सत्याशी निगडीत नाही. अंतिम सत्यापर्यंतचा प्रवास हा कसा असेल, कशातून काय संकेत मिळतील हे कसं सांगणार?